नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ठाणे महानगरपालिका याचा डिटेल PDF हे आपल्याकडे आलेला आहे। हे आजच पब्लिश झालेलं आहे वेबसाईटवर। आज 12 तारीख आहे। आजपासून फॉर्म भरायला पण सुरू झालेले, तर 12/8/2025 तुम्ही फॉर्म भरू शकता। फॉर्म भरायला हे चालू झालेलं आहे। फॉर्म भरण्या अगोदर तुम्ही पूर्ण PDF वाचून घेणं महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो। जोपर्यंत तुम्ही पूर्ण PDF वाचून घेत नाही, पूर्ण PDF समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू नका। कारण त्यानंतर फॉर्म न भरना ते वाचना ते जर तुम्ही भरला तर काही चुका पण होऊ शकतात। काही अटी आहेत, काही पॉईंट्स आहेत, तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे का ते तुम्हाला फॉर्ममध्ये समजून जाईल। ठीक आहे, तर यामध्ये आपण डिटेल PDF हे पाहणार आहे। यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। बऱ्याच जणांचा प्रश्न होता की एक्सपिरियन्स लागतो का? तर मोस्टली जे महानगरपालिकेची परीक्षा आहेत किंवा एग्जाम आहेत, यामध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स काउंट केला जातो। पण यामध्ये एक्सपिरियन्स हा 3 वर्षाचा आहे। ठीक आहे, लक्षात असू द्या। यामध्ये एक्सपिरियन्स हा 3 वर्षाचा मागितलेला आहे। तर ही काही माहिती आणि सर्व माहिती आपण डिटेलमध्ये पाहणार आहे। ANMच्या पण यामध्ये जागा असणार आहे, GNMच्या, BSCच्या आणि पब्लिक हेल्थ नर्स म्हणजेच तुम्ही PHNच्या मध्ये ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएट झालंय ते पण भरू शकतात। तर सर्व माहिती यामध्ये असणार आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप नका करू। थोडासा मोठा व्हिडिओ होऊ शकतो। जर तुम्ही फॉर्म भरणार आहात तर हा व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर पहा, ऑलरेडी आपण शॉर्ट जे न्यूजपेपरमध्ये व्हिडिओ माहिती आली होती त्यावर आपण एक शॉर्ट अपडेट व्हिडिओ बनवलेला आहे। ते पण पाहिला नसेल तर तो पाहून घ्या। त्यामध्ये तुम्हाला मेजर इम्पॉर्टंट माहिती टाकलेली आहे। हे डिटेल PDF आहे। तर पहा, ठाणे महानगरपालिकेची ऑलरेडी आपण एक न्यूज दिली होती की एक जवळपास महिन्यापूर्वी की ठाणे महानगरपालिका आणि बऱ्याच 2-4 महानगरपालिका आहेत त्यांची भरती ही लवकरच येणार आहे, 1 महिन्याच्या आत येणार आहे म्हणून आपण सांगितलं होतं। त्यामध्ये आपण पदं पण सांगितली होती, तशा प्रकारे पदं पण आलेले आहेत। ठीक आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला तर ही अशी माहिती आपल्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचते। त्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करून ठेवा। ठीक आहे, पहा, ठाणे महानगरपालिकेअंतर्गत ही पदभरती असणार आहे। म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ ठाणे या ठिकाणी फॉर्म भरायला चालू झालेला आहे। गट क आणि गट ड यासाठी ही पदभरती असणार आहे। गट क आणि गट ड तर पदं किती असणार आहेत पहा, 1773 पदं आहेत। 1773 यामध्ये फक्त मेडिकल फील्डचेच पदं नाही आहेत, तर बाकी पण पदं आहेत। तर मेडिकल फील्डचे सोडून पण दुसऱ्या पण डिपार्टमेंटचे यामध्ये पदं आहेत। 1773 एकूण जागा आहेत। तर पहा, यामध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट असणार आहेत? प्रशासकीय सेवा आहे, त्यानंतर लेख सेवा आहे, त्यानंतर तांत्रिक सेवा आहे, अग्निशमन सेवा आहे, शिक्षण सेवा आहे, सार्वजनिक आरोग्य सेवा आहे, विद्या सेवा आहे, वैद्यकीय सेवा, त्यानंतर निमवैद्यकीय सेवा आणि इत्यादी सेवेमधील ही भरती असणार आहे। ठीक आहे, एवढ्या फील्डमधील ज्या कोणाचं एक्शन झालेलं आहे, एज्युकेशन वगैरे, ते तुम्ही हे पाहून घेऊ शकता आणि फॉर्म भरू शकता। पदानुसार हे तुमची भरती असणार आहे। त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात ही आजपासून झालेली आहे, 12/8/2025 ते 2/9/2025। लक्षात असू द्या, बऱ्याच विद्यार्थी असं करतात, फॉर्म भरण्यासाठी खूप शेवटपर्यंत तारीख आहे, खूप महिना जर तुम्हाला असं दिसतोय की खूप तारीख आहे, आपण फॉर्म निवांत भरूया असं वाटत असेल तर असं नका करू। फॉर्म थोडंसं लवकर भरून टाका, कारण नंतर काय असतं, फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला अडचण अशी येतात की सर्व्हर डाऊन असेल, त्यानंतर पेमेंट होत नाही आहे। बरेच असे नवी मुंबई महानगरपालिकेचे बरेच असे विद्यार्थी येतात, त्यांचे पेमेंट झालेले आहेत, पेमेंट त्यांच्या अकाउंटमधून कटलेलं आहे, पण त्या ठिकाणी त्यांना शो होत नाही आहे। हे कधी झालेले हे त्यांनी फॉर्म शेवटी भरलेले विद्यार्थी येतं, किंवा मग त्यांनी फॉर्म भरताना, पेमेंट भरताना तो ॲप बंद करून दुसरीकडला ॲप चालू करणं फोनमध्ये वगैरे, किंवा मग एखाद्या कॅफेमधून फॉर्म भरणं, हे अशा काही चुका झालेल्यामुळं त्यांची अडचणी आलेल्या आहेत। तर अशा चुका नका करू। फॉर्म जेवढं तुम्हाला लवकर माहिती पूर्ण कळाली तेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भरून टाकायला काहीच हरकत नाही मित्रांनो। तर पहा, 12/8/2025 पासून 2/9/2025 पर्यंत तुम्ही अर्ज सुरू करू शकता भरायला, त्यामध्ये तुम्ही भरू शकता। त्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे याचं संकेतस्थळ काय आहे, याची वेबसाईट काय आहे, तर thanecity.government.in ही वेबसाईट असणार आहे।
तुम्हाला हा जर PDF पाहिजे असेल तर हा PDF आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्यामध्ये पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल हे PDF. अन्यथा आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, त्यामध्ये पण आपल्याला हे PDF तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो भेटून जातं. त्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही आहे, फक्त या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटेल, ती लिंकमध्ये जाऊन तुम्ही जॉईन व्हा. हा PDF तिथं ऑलरेडी पिन असेल, ठीक आहे. त्यानंतर पहा तुम्हाला ही अपडेट ही सर्व thane.city.government.in या संकेतस्थळावर भेटून जाते, ठीक आहे. तर चला पुढे पाहून घेऊ. हे ऑलरेडी आपण पद पाहिलेले आहेत सर्व. यामध्ये सेवा, संवर्ग, त्यानंतर पदनाम, त्यानंतर 7व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर किती आहे, वेतन श्रेणी, त्यानंतर एकूण भरायची पदे, अशा प्रकारे हे पूर्ण पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपल्या महत्त्वाचं म्हणजे मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला सांगतो जे जे महत्त्वाचे पद आहेत ते आपण पद यामध्ये घेऊन टाकू, ठीक आहे. यामध्ये बरेच काही डायटिशियन पद आहेत, बायोमेडिकल इंजिनियर आहे, फिजिओथेरपिस्ट आहेत, सायकॅट्रिक काउन्सिलर आहे, पब्लिक हेल्थ नर्स जे आपल्या नर्सिंग संबंधित असणार आहे. तर यामध्ये पहा पब्लिक हेल्थ नर्स हे खूप चांगलं पोस्ट आहे, जे सुपरवायझर टाईप ही पोस्ट असते. यामध्ये सॅलरी पण चांगलं असतं. यामध्ये S30 मध्ये मोडलं जातं. S30 हे जे आहे वेतन स्तर आहे, ज्यामध्ये म्हणजे तुमचं बेसिक किती आहे हे यामध्ये कळतं. जे परिचारिका आहे यामध्ये हे स्टाफ नर्सच्या जागा निघाल्या, तर हे S13 मध्ये आहे आणि हे जे आहे S14 आहे. यामध्ये पहा जागा कमी आहेत, फक्त 4 आहेत, पण ज्यांचा चांगला अभ्यास आहे ते विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. त्यांच्यासाठी हे चांगली पोस्ट असणार आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये नंतर दुसरे आहेत यामध्ये पहा वैद्यकीय समाजसेवक, एक्सरे, त्यानंतर नर्स मिडवायफरी हे आहे आपल्या महत्त्वाचं. यामध्ये पहा 457 जागा आहेत, खूप साऱ्या जागा आहेत, 450+ जागा यामध्ये आहेत. यामध्ये S13 मध्ये असतं आणि पब्लिक हेल्थ नर्स जे आहे ते S14 आहे. पहा यामध्ये S13 आहे, यामुळे हे 35,400 बेसिक आहे याचा, आणि हे S14 असल्यामुळं पब्लिक हेल्थ नर्स याचा बेसिक थोडासा जास्त असणार आहे. पहा या ठिकाणी 38,600 आहे. पहा फक्त एका मुळे किती 2-3 हजाराचा फरक पडलेला आहे. तर हे किती महत्त्वाचं असते पाहून घ्या यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर आहे परिसेविका, हे GNM आणि BSCचं झालं. त्यानंतर आहे परिसेविका जे म्हणजे ANM साठी. पहा ANM साठी पण जागा निघालेल्या आहेत. यामध्ये ANMच्या जागा हे S6 मध्ये मोडतं वेतन स्तर, ज्यामध्ये 19,900 हे यांचं बेसिक असणार आहे. ANM साठी पण खूप चांगली भरती निघालेली आहे, 117 जागा आहेत. बरेच भगिनी विचारत होत्या की सर ANMच्या जागा आहेत का वगैरे, ANMच्या जागा निघणार आहेत का. जर तुम्ही अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्हाला यामध्ये संधी आहे, तुम्हाला जॉब लागू शकते विद्यार्थी मित्रांनो आणि बंधू भगिनींनो, ठीक आहे. तर पहा यामध्ये हे पूर्ण ANM, GNM आणि BSc वगैरे त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर क्लास 4चे पण यामध्ये बरेच जागा आहेत, अटेंडंट, बार्बर वगैरे, त्यानंतर नावी, मॉर्च्युरी अटेंडंट, पोस्टमॉर्टम अटेंडंट, लॅबोरेटरी, दवाखाना आया, वॉर्ड बॉय, असे प्रत्येक यामध्ये आहेत पोस्ट. त्यानंतर हे महत्त्वाचा एक फॉर्म भरण्याची कालावधी ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे शॉर्टमध्ये, तरी पण तुम्हाला सांगतो. पहा यामध्ये तुम्हाला अर्ज करायची कालावधी किती असणार आहे, 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत. लक्षात असू द्या 2 सप्टेंबर आहे. त्यानंतर तुम्हाला पेमेंट कधी करायचं आहे, 2 सप्टेंबरच्या आत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला पेमेंट करून टाकायचं आहे. परीक्षेचे ऑनलाईन प्रवेश कधी येणार आहे तर बिफोर 7 डेज, 7 दिवसाच्या अगोदर तुम्हाला हॉल तिकीट येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे तुम्हाला काही जर तांत्रिक अडचणी वगैरे येत असतील तर त्यासाठी यांनी लँडलाईन नंबर दिलेला आहे, तो लँडलाईन नंबरवर तुम्ही कॉल करून अडचणी विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला ईमेल ID पण आहे, ईमेल ID पण वैयक्तिक तुम्ही ईमेल IDला प्रश्न विचारून तुमचे अडचणी सॉल्व्ह करू शकता. तर पहा हा जो PDF आहे हा असाच PDF आहे, यामध्ये थोडंसं क्लिअरिटीचा प्रॉब्लेम आहे, पूर्ण क्लिअर PDF नाही आहे. हा वेबसाईटलाच असा अपलोड झालेला आहे, तसाच आपण हा यूज करतोय, ठीक आहे. थोडंसं दिसण्यासाठी थोडंसं अडचण होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थोडंसं क्वालिटी वाढवा. त्यानंतर क्वालिटी वाढवल्यानंतर तुम्हाला हा पूर्ण माहिती दिसून जाईल, ठीक आहे. त्यानंतर पहा तुम्हाला फीस किती असणार आहे. फीस ही तुमची ओपनसाठी असणार आहे 1000 रुपये आणि रिझर्वेशनसाठी असणार आहे 900 रुपये. लक्षात असू द्या फीस ही नॉन रिफंडेबल आहे. नॉन रिफंडेबल फीस म्हणजे फीस तुम्हाला एकदा कटली तर नंतर पैसे तुम्हाला अकाउंटला येत नसतात, त्यासाठी नॉन रिफंडेबल फीस असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट आहेत पहा. माजी सैनिक विद्यार्थी जे आहेत, दिव्यांग माजी सैनिक, यांच्यासाठी शुल्क नाही आहे, पूर्णपणे माफ असणार आहे.
ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला हा अर्ज करायचा, ऑफलाईन ह्याची प्रोसेस नाही आहे. त्यानंतर उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक जर अर्ज करायचे असतील तर त्यासाठी त्याला वैयक्तिक फॉर्म वेगवेगळे भरावे लागेल आणि वैयक्तिक फीस पण त्यांना द्यावी लागेल. त्यानंतर नॉन रिफंडेबल आहे सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती व अपडेट भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर हे पहा आजचाच डेट असा आहे, यामध्ये 12/8/2025 हे आजच अपलोड झालेलं आहे. त्यामध्ये साईन पण आहे. हे अशा प्रकारचे वेतन श्रेणी आहे. यामध्ये तुम्हाला वेतन श्रेणी, त्यानंतर तुमच्या कास्टनुसार तुम्हाला जात प्रवर्गानुसार कोणत्या जातसाठी किती जागा निघालेल्या आहेत ते पाहायला भेटून जाईल यामध्ये. तर आपलं नर्सिंगचं जे आहे ते आपण यामध्ये पाहून घेऊ किती आहेत, कारण PDF खूप मोठा आहे. प्रत्येकाचं जर दाखवत बसलं यामध्ये तर खूप वेळ होईल. त्यासाठी आपण फक्त स्पेसिफिकली नर्सिंगचा पाहू. यामध्ये फार्मासिस्ट वगैरे जे काही दुसरे पण आहेत त्यांच्यासाठी पण सर्व माहिती आहे. त्यांचा आपण फक्त यासाठी नाही पाहत आहे की व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. तर पहा यामध्ये पब्लिक हेल्थ नर्स जे फर्स्ट आहे यामध्ये नर्सिंगचं, यामध्ये बेसिक ऑलरेडी सांगितले तुम्हाला 38,600 ते 1,22,800 असणार आहे. त्यामध्ये कास्टनुसार कशा सुटलेल्या जागा, तर पहा यामध्ये सर्वसाधारण एक जागा आहे, त्यामध्ये विजामध्ये एक जागा आहे. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. तुमचं हे पाहून घ्यायचं, व्यवस्थित पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी इतर मागास वर्गामध्ये एक जागा आहे, आणखीन अराखीवमध्ये एक जागा आहे. अशा सर्व मिळून टोटल 4 जागा आहेत. सांगितल्याप्रमाणे यामध्ये टोटल 4 जागा आहेत. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला काय काय पॉईंट्स आहेत महत्त्वाचे ते पण पाहून घ्या. तुमचं शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग मिडवायफरी डिप्लोमा असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं शासनमान्य संस्थेकडून हे पब्लिक हेल्थ नर्सिंग कोर्स पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंगची नोंदणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्था, हॉस्पिटलमधील जे काही पब्लिक हेल्थ नर्स म्हणजेच PHN अथवा समकक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. पहा या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव दिलेला आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बऱ्याच जणाला 2 वर्षाचा असेल असं कन्सिडर झालं असेल. आज पण बरेच विद्यार्थी विचारत होते, तर त्यांना 2 वर्षाचा असं काही माहिती भेटली आहे, तर ते 3 वर्षाचा आहे. विद्यार्थ्यांनी करेक्शन करून घ्या. तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट यामध्ये. ठीक आहे, मराठी भाषेचं आवश्यक ज्ञान असणं पण गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढचं पाहून घ्यामध्ये तर पहा यामध्ये नेक्स्ट आहे 24 नंबर जे आहे नर्स मिडवायफरी परिचारिका स्टाफ नर्स. ठीक आहे, तर पहा यामध्ये खूप साऱ्या जागा आहेत. तर पहा यामध्ये 457 जागा आहेत. तर पहा 457 जागा आहे. त्यामध्ये कास्टनुसार पहा यामध्ये कसे कसे सुटलेले आहेत. तर सर्वसाधारण यामध्ये जे आहेत अज, त्यानंतर विना, त्यानंतर बज, त्यानंतर बज, हे जे विशेष मागास, त्यानंतर इतर मागास वगैरे. ठीक आहे, त्यानंतर EWS वगैरे हे सर्व कास्ट आहेत. हे थोडंसं क्लिअर दिसत नाही आहे, कारण PDF थोडासा पूर्ण क्लिअर नाही आहे. PDF थोडासा असाच आहे, त्यामुळं हे दिसण्यासाठी थोडीशी अडचण होत आहे. त्यानंतर पहा याच्यामध्ये सर्वसाधारण कशा सुटलेल्या आहेत 25, त्यानंतर माजी सैनिकमध्ये 11, त्यानंतर अशा हे जे आहेत पदसंख्या आहे. यामध्ये कास्टनुसार पहा यामध्ये 74, यामध्ये 1, त्यानंतर यामध्ये 8, त्यानंतर बजामध्ये 9, त्यानंतर बजामध्ये 15, त्यानंतर इथं 9, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच SBC मध्ये त्यामध्ये 7 जागा सुटलेल्या आहेत. त्यानंतर OBC मध्ये 108 जागा आहेत. EWS मध्ये 46, असे राखीवमध्ये 134. ठीक आहे, तर अशा प्रकारे एकूण 457 जागा असणार आहेत. तुमच्या कास्टनुसार तुम्ही पाहून घ्या आणि अर्ज करून टाका. ठीक आहे, त्यामध्ये काय सांगितलं एक महत्त्वाचं, एकूण 3 पदे जे आहेत अनाथमध्ये आणि 2 पदं अनाथ संस्था बाह्यांसाठी सोडलेले आहेत. तर त्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट हे खूप महत्त्वाचे आहेत सर्वांसाठी. तर पहा तुमचं महाराष्ट्र राज्य शासनाच्या मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षा असणं गरजेचं, म्हणजे तुमची 12वी ही महाराष्ट्र शासनाअंतर्गत झालेली होणे गरजेचे आहे. त्यानंतर
महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग मिडवायफरी पदविका म्हणजे GNM होणं गरजेचं आहे. त्यानंतर BSc नर्सिंग असल्यास प्राधान्य, खूप महत्त्वाचा पॉईंट, BSc नर्सिंग जर झालं असेल तुम्हाला तर तुमचं तिथं प्राधान्य देण्यात येईल. हे पॉईंट स्पेसिफिक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी संस्थेकडील नर्स मिडवायफरी परिचारिका ॲज अ स्टाफ नर्स कामाचा 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या, तुम्हाला 3 वर्षाचा कामाचा अनुभव आहे. तर हे महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही 3 वर्षाचं सर्टिफिकेट काढून घ्या झालं असेल तर. त्यानंतर ठाणे महानगरपालिकेअंतर्गत परिचारिका संस्थेकडून त्यांचं जनरल नर्सिंग मिडवायफरी झाला असेल तर त्यांना त्या उमेदवारास प्राधान्य. या ठिकाणी 2 असे पॉईंट आहेत. यामध्ये ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि ज्यांचं ठाणे महानगरपालिकेमधून GNM झालेलं आहे त्यांना पण प्राधान्य देण्यात येईल. त्यामध्ये परत एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे जे एक्सपिरियन्सचा पॉईंट आहे तो एक्सपिरियन्स पॉईंट किती बेडेड हॉस्पिटल आहे हे यामध्ये सांगितलेलं नाही आहे. 50, 100, 200, 300, 500. ठीक आहे. तुम्हाला जे बेडेड हॉस्पिटल सापडते त्यामधून तुम्ही घेऊन हे सर्टिफिकेट जोडून टाका. फक्त त्यामध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे असं असणं गरजेचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचं त्यांना नॉलेज पण असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, ANMसाठी महत्त्वाचं आहे. जी प्रसेविका ज्या भगिनीचं ANM झालेलं आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे. त्यामध्ये तुम्हाला टोटल 117 जागा आहेत. तुमच्या कास्टनुसार पहा 23, 4, 1, 3 अशा जागा सुटलेल्या आहेत. तुमचं तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे तुम्हाला कशा जागा सुटलेल्या आहेत. पहा, अजामध्ये 23, त्यानंतर विजामध्ये 4. हे जे व्यवस्थित PDF दिसत नाही आहे त्यामुळे तुम्हाला हे व्यवस्थित सांगता नाही येणार. तुम्ही PDF पाहून घ्या त्यामुळे तुम्हाला समजून जाईल. यामध्ये टोटल 17 जागा आहेत. त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग जे आहे, त्यानंतर विशेष मागास प्रवर्गमध्ये 2 आहेत, इतरमध्ये 3 आहेत, त्यानंतर EWSमध्ये 12 आहेत. अशा प्रकारे हे. त्यानंतर ब क ड जे आहे यामध्ये 4, 1, 3, 3 अशा जागा सुटलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहा, यामधले काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. ANMच्या तुमचं महाराष्ट्रामध्ये 10वी होणं गरजेचं आहे. त्यानंतर ANM तुमचं शासन मान्यता संस्थेचं असणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचं मान्यता याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर नोंदणी पण असणे गरजेची आहे तुमची ANMची, हे एक महत्त्वाचं आहे नोंदणी. त्यानंतर तुम्हाला पण 3 वर्षाचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं पण ज्ञान असणं गरजेचं आहे. ठीक आहे. किती बेडेड हॉस्पिटल यामध्ये पॉईंट दिलेला नाही आहे, पण तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही पूर्ण माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ थोडासा मोठा झाला कारण यामध्ये माहिती ही अशीच एवढी इम्पॉर्टंट पण आहे, त्यासाठी सांगणं गरजेचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ आपण समाप्त करू. सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न हा जो विषय आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.